नंजनगूडचं मंदिर आहे, शंकरचं मंदिर आहे. भजन करतात आणि पुढं आतलीच लाईन आहे. प्राचीन मंदिर आहे हे, होयसाला साम्राज्याचं प्राचीन मंदिर आहे. आणि देवाचे रथ आहे ते. हे चोला साम्राज्यात बांधलेलं आहे मंदिर आहे. आणि समोर गोपाळ असं बृहदेश्वर यांची चोलांची जी स्टाईल आहे पद्धत त्याच्यामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि हा समोर असा उंच असं गोपुरम 80 ते 90 फुटाचं आहे. आणि हे जवळ 1000 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे, ते चोल साम्राज्यामध्ये बांधलेलं मंदिर आहे. हे मंदिर आहे नंजनगूड या ठिकाणी, जे म्हैसूरपासून 40 ते 50 किलोमीटरवरती आहे. आणि हा मंदिराचा रथ आहे आणि हा एक रथ आहे. तसाच हा दुसरा रथ इथे बाजूलाच. आणि हा परत एक तिसरा रथ. आणि हा मंदिराचा मुख्य गोपुरम. आणि मुख्य प्रवेशद्वार. आतमध्ये लाईनमध्ये बघूया आता कसं काय. हां आणि हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार. 4 वाजता ओपन होईल. 4 वाजता ओपन होईल. आणि मंदिर आता सध्या बंद आहे. 4 वाजता मंदिर ओपन होणार आहे. आणि मंदिराचं मेन प्रवेशद्वार आतमध्ये हा लाकडी दरवाजा जो क्लोज आहे. आणि म्हणजे प्रवेशद्वाराचे मुख्य पिलर्स आहेत. आणि हा मागचा परिसर आहे मंदिराचा बॅक साईड. हे आता परत नंजनगूडचे हे मंदिराचा मागचा भागात आम्ही आलो आहे. खूप मोठं मंदिर आहे, प्रचंड असं मोठं मंदिर आहे. आणि हे तुम्ही आता बघू शकता बोर्ड त्याचा नंजनगूड असं लिहिलं इथे, नंजनगूड. आणि हे नॅशनल इम्पॉर्टन्स अंडर द एन्शंट. आणि हे पुरातत्व खात्याकडनं हे आपलं जुनं मंदिर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.